नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण एकदम खमंग खुसखुशीत अशी तिळगुळाची वडी एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत। म्हणजे फोडली तरी ती अशी मौसूद राहते, किती दिवस ठेवा मौसूद, मुख्य म्हणजे गुळाचा पाक न करता करतोय। तर चला रेसिपी सुरू करूयात। पण अशा छान छान रेसिपीसाठी हे आपलं नवीन चॅनल मधुराज रेसिपी फूडी देखील पटकन सबस्क्राईब करा। बरं, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कप मेजरमेंट ग्रॅम मेजरमेंटची स्लाईड येईल, त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा फोटो काढून ठेवा, म्हणजे जेव्हा रेसिपी करायची तेव्हा ते तुम्हाला उपयोगी पडेल। बरं, तिळगुळाची वडी करूच यात, पण आपण 10 जानेवारीला म्हणजे शुक्रवारी बरोबर दुपारी 1 वाजता आपलं मधुराज रेसिपीचं पहिलं उत्पादन प्रॉडक्ट घेऊन येत आहोत। बरं, हे काय असेल, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। हे प्रॉडक्ट की नाही 2007 पासून, म्हणजे जसं मी ब्लॉग रायटिंग करते ना तेव्हापासून प्रत्येक रेसिपीचा अविभाज्य घटक आहे। काय असेल नक्की कमेंट करून कळवा। बरं, आम्ही काय करणार आहोत, जर अचूक गेस असतील की नाही त्यातून 3 लकी विनर काढणार आहोत आणि त्यांना आमच्याकडून मस्त एक भेटवस्तू पाठवण्यात येईल। चला तर मग पटापट कमेंट करून गेस करा। चला तर सगळ्यात आधी आपल्याला इथे तव्यामध्ये घ्यायचं 1 कप पांढरे तीळ। आता हे जे आहे तिकडे हे गावरान तीळ आहेत, ते कमी होते म्हणून हे हायब्रिड तीळ यामध्ये मिसळलेत, पण काळजी नका करू, तीळच आहेत ते। आता हे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे। तीळ भाजताना मध्यम आचेवर भाजा आणि एकसारखं मिसळत राहत खरपूस भाजून घ्यायचे। काय होईल, मोठी आच ठेवली तर तिळाचा रंग बदलेल आणि थोडेसे करपट लागतील ते, त्यामुळे एक 4-5 मिनिटं जातात, फार नाही, तीळ पटकन भाजले जातात पण निगुतीने भाजा। चला, मध्यम आचेवर आहे ना तीळ छानपैकी खमंग भाजून झालेत। हे बघा, एक सारखा असा सोनेरी रंग आलेला आहे, मस्त दिसत आहेत तीळ। आता हे भाजलेले तीळ सेपरेट एका डिशमध्ये काढून घेऊयात। आता याच तव्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घेऊयात, शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे। बघा, छान एकसारखे खरपूस खमंग भाजले गेलेत। आता यामध्येच सुकं किसलेलं खोबरं घालायचं, पाव कप, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं एकत्र। चला, खोबरं आणि शेंगदाणे खमंग असे भाजले गेलेत। हे बघा, तर गॅस करते बंद। खोबऱ्यालाही छान हलका सोनेरी रंग आलाय, शेंगदाणे तर एकदमच खरपूस भाजले। आता हे देखील काढूयात सेपरेट डिशमध्ये। तर भाजलेल्या शेंगदाण्याचं हवं असेल तर टरफल काढून घेऊ शकता, पण मी हे असेच टरफलासकट वापरणार आहे। आता हे हलकंसं मिश्रण थंड होईस्तोवर थांबूयात। चला, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं अगदी सोप्या पद्धतीने आपण हे करतोय। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.25 कप आपण गूळ घेतोय, 1 आणि 1.25, यामध्ये हे भाजलेले खोबरं शेंगदाणे घालूयात आणि हे जे पांढरे तीळ भाजून घेतलेत हे घालूयात। आता यापैकी हे थोडेसे भाजलेले तीळ बाजूला ठेवते, हे नंतर आपल्याला वर गार्निश करण्यासाठी उपयोगी पडतात, त्यामुळे थोडे ठेवूयात। आणि आता काही नाही, झाकण लावायचं आणि मिक्सरला हे डुरकन फिरवून घ्यायचं, पण खूप बारीक पेस्ट करायची नाही, पल्स मोडवर करायचं, हलकंसं त्याला टेक्स्चर राहिलं पाहिजे। हे बघा, छान असं तीळही जास्त बारीक नाही झालेले, शेंगदाणे छान एकजीव झाले, खोबरंही मिसळलं गेलंय, पण हे ओबडधोबड आहे। तीळ आपल्याला छान दिसतात म्हणून मग तीळ खाली नाही टाकले, तीळ सगळ्यात शेवटी वरण घातले। चला, आता 1 चमचाभर साजूक तूप घ्यायचं तव्यामध्ये आणि आता हे जे सगळं मिश्रण तयार केलं हे घालूयात। बघा, सगळं मिश्रण निघालं मिक्सरच्या भांड्यात। आता हे भाजलेले तीळ जे ठेवले त्यातले अर्धे घालूयात याच्यामध्ये आणि अर्धे उरलेले वरनं गार्निश करण्यासाठी। आता ना 5 मिनिटं हे मिश्रण छान भाजून घ्यायचं। जो गूळ आहे ना तो हळूहळू मऊ व्हायला किंवा विरघळायला सुरुवात होते। हे बघा, गुळाला हलकं हलकं पाणी सुटायला सुरुवात होते। 5 मिनिटं ठेवूयात हे मंद आचेवर। 5 मिनिटं हे मिश्रण भाजून घेतलं ना हे हलकं हलकं चिकट व्हायला सुरुवात होते, पण आता गुळाला आपल्याला पाणी सुटायला हवं, म्हणून यामध्ये
अगदी 1 चमचा पाणी घालूयात. हे बघा गूळ चिकट दिसत असेल तुम्हाला हलका हलका, पण आता 1 चमचाभर फक्त पाणी घालूयात आणि हे आता एकजीव करायचं. त्याचा एकसंध असा गोळा होत नाही तोवर हे मिसळत राहायचं आणि परतून घ्यायचं. पण ओव्हरकुक करू नका. ओव्हरकुक केलं ना तर मिश्रण सुक्कं सुक्कं व्हायची शक्यता असते. एक 3 ते 4 मिनिटं जातात इथून पुढे, फार वेळ नाही करायचं. खूप पाणी नका घालू, अगदी थोडंसं हे एकसंध होईपर्यंत. हे बघा मिश्रण जवळपास तयार आहे. तर याचा गोळा होईपर्यंत फक्त हे एकजीव करून घ्यायचं. चला या मिश्रणाचा आहे ना मस्त असा एकसंध गोळा तयार झाला. मस्त दिसतंय. आहा, खमंग खरपूसाचा सुवासही दरवळलाय. आता यामध्ये घालूयात वेलची पूड आणि गुळाचा पदार्थ आहे त्यामुळे चिमूटभर जायफळ. जायफळाचा स्वाद कमाल उतरतो या वडीमध्ये. पुन्हा मिसळून घ्यायची. चला आता आणि हे सेट करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊया. आता इथे एक डिश घेतली, यावर तूपने ग्रीस करून घेऊयात जेणेकरून वडी आपली पटकन निघायला मदत होईल. आता हे वडीचं मिश्रण घालूयात आणि हे छान पसरवून घेऊयात. कितपत तुम्हाला जाड किंवा पातळ वडी हवी त्या अंदाजाने करून घ्या. मी बऱ्यापैकी जाड वड्या ठेवायला आवडतात मला, म्हणजे ते खाल्ल्यासारखं वाटतं. आणि आता यावर हे जे उरलेले पांढरे तीळ आहेत हे भरभरूयात आणि त्याचसोबत थोडंसं खोबरं. ते दिसायला सुंदर दिसतं. हे हलकंसं असं प्रेस करून घ्यायचं. चला आता हे मिश्रण व्यवस्थित थंड करून घ्यायचं. आता ही तिळगुळाची वडी जेमतेम अर्धा तास मी सेट करण्यासाठी ठेवली होती आणि बघू शकाल छान अशी एकसंध झाली आहे, जुळून आली आहे. आता याचे आपण पीसेस करूयात. तर मध्यभागी काय पहिला कट करायचं. बघा काय सुंदर कट पडला आहे. पुन्हा कट करून घेऊयात आणि कड पण कट करते म्हणजे हे एकसारखे ह्याचे पीसेस होतील. पुन्हा ह्याच्या मध्यभागी क्या बात आहे. बघा काय सुंदर वड्या झाल्यात. अजिबात भुसभुशीत नाही आहे आणि चिकटही नाही आहे. परफेक्ट जशी हवी ना तशी वडी झाली आहे. बघा काय सुरेख दिसते. चला ही कड आहे ही पण तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा मस्त अशी होते, आतमध्ये एकदम मऊ होते आणि खाताना अजिबात त्रास होत नाही ही वडी खाताना. आता या प्रमाणात मध्यम आकाराच्या सोळ्या पण गुबगुबीत अशा वड्या तयार होतात कड सोडून. कड आहे ना, कड पुन्हा हलकी गरम करून त्याचे लाडू वळले तरी ते लाडू छान होतात. म्हणजे कडही वाया जात नाही आणि तेही उपयोगी होतात. म्हणजे एक साधारण आपण 18 वड्या कन्सिडर करू शकतो. छान गुटगुटीत गुबगुबीत होतात आणि कमाल लागतात, एकदम खुसखुशीत होतात. पाक करायचं अजिबात टेन्शन न घेता केली आहे त्यामुळे जबरदस्त होते. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.